नमस्कार. मी सोशल मीडियावर एक रील पाहिला. त्यात एका सोशल इन्फ्लुएन्सरने, जी की स्वतः एक माता होती, तिनं असं सांगितलं होतं तो रील पाहणाऱ्या मातांना की तुम्ही सतत ब्रेस्टमधून दूध पंपच्या साहाय्याने पंपिंग करून काढत राहा. तुम्ही जेवढी जास्त पंपिंग कराल तेवढं तुमचं दूध वाढत जाईल, असं त्या सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर मातेचं म्हणणं होतं. आणि त्यासाठी तिनं असं दाखवलं होतं की पूर्वी एक थोडीशीच बॉटल भरेल इतकं दूध निघायचं आणि आता मी जेव्हा दिवसभर पंप करते तेव्हा 100 ते 200 ml म्हणजे 2 बॉटल भरतील इतकं दूध निघतंय, असं तिनं बॉटलही दाखवल्या होत्या. आता या रीलला कितीतरी हजारो व्ह्यूज होते. याचा अर्थ आणि लाईक्स देखील होते. याचाच अर्थ की त्या व्हिडिओला, त्या रीलला इतके व्ह्यूज होते, म्हणजे इतक्या हजारो मातांनी जेव्हा तो रील पाहिला असेल, तेव्हा त्या मातांना नक्की असा कॉम्प्लेक्स आला असेल किंवा भीती वाटली असेल की या मातेचं इतकं दूध वाढलंय. तिनं पंप केल्यानंतर एवढं दूध येतंय. मग आपणही तसं ट्राय करायला पाहिजे आणि त्यांनी देखील रोजच्या रोज पंपिंग करून दूध काढायला सुरुवात केली असणार. आणि जेव्हा त्यांचं दूध कमी आलं असेल, तेव्हा त्यांना नक्कीच अशी भीती वाटली असणार की नक्कीच मला दूध कमी आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की खरंच असं पंपिंग करून काढल्यानं दूध वाढतं का? आणि मग पंपिंग करून काढत राहणं, बाळाला अंगावर न पाजता पंपिंग करून काढलेलंच दूध पाजणं, हा आईचं दूध वाढवण्याचा मार्ग असू शकतो का? कोणत्याही सोशल मीडियावरच्या इन्फ्लुएन्सरवर मला टीका करायची नाहीये. प्रत्येक मातेचा अनुभव वेगळा असू शकतो. पण शास्त्रीय दृष्ट्या जर पाहिलं तर केवळ पंपिंग केल्याने आईचं दूध वाढू शकतं का? आणि मग तुम्ही दूध वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? आजच्या भागात हेच जाणून घेऊयात. त्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करा आणि हाईप देखील करा. मी ऑन कॉल स्तनपान सल्ला देखील देतो. जर तुमच्यापैकी कोणत्याही मातेला माझी काउन्सिलिंग आवडली आणि तुम्हाला जर पर्सनलाइज्ड काउन्सिलिंग हवं असेल तर मोरिया बाल रुग्णालयाच्या इथं दिलेल्या नंबरवर तुम्ही फीडिंग ॲडवाइस असा व्हॉट्सअप मेसेज करा. मी तुम्हाला अपॉइंटमेंट देऊन त्या अपॉइंटमेंटच्या वेळी नक्की योग्य ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. तर सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. केवळ पंपिंग केल्यानं आईचं दूध वाढू शकतं का? मी माझ्या युट्यूबवरच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगत असतो आणि एक डायग्राम दाखवत असतो. ही डायग्राम पहा. हा आहे प्रोलॅक्टिन रिफ्लेक्स. ठीक आहे. प्रोलॅक्टिन रिफ्लेक्स काय असतो? जेव्हा बाळ आईच्या अंगावर सक करायला सुरू करतं, ओढायला सुरू करतं, त्यावेळी आईच्या निप्पलमधून आईच्या ब्रेनला सिग्नल जातात की बाळ आता अंगावर पितंय आणि आपण दूध तयार केलं पाहिजे आणि तयार झालेलं दूध बाहेर काढलं पाहिजे. मग आईच्या ब्रेनमधून प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन हे दोन प्रकारचे रसायनं किंवा हॉर्मोन्स आईच्या रक्तामध्ये सोडले जातात. आईच्या ब्लडद्वारे हे हॉर्मोन्स आईच्या स्तनांपर्यंत इक्वली पोहोचतात. प्रोलॅक्टिन नावाचा हॉर्मोन आईच्या स्तनांमधील दुधाच्या पिशव्यांमध्ये नवीन दूध तयार करायचं काम करतो आणि ऑक्सिटोसिन नावाचा हॉर्मोन या पिशव्या भरल्यानंतर त्या ऍक्टिव्हली पंप करून स्तनांमध्ये तयार झालेलं दूध बाहेर काढण्याचं, म्हणजे बाळाच्या तोंडामध्ये सोडण्याचं काम करतो. मग यावरून आपल्याला एक लक्षात आलं असेल की आईचं दूध तयार होण्यासाठी प्रोलॅक्टिन हॉर्मोन महत्वाचं आहे आणि तयार झालेलं दूध बाहेर पडण्यासाठी ऑक्सिटोसिन हॉर्मोन असणं महत्वाचं आहे. आणि हे प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन हे रिफ्लेक्सेस चालू करण्यासाठी बाळानं अंगावर पिणं महत्वाचं आहे. म्हणजे तुमचं बाळ जर अंगावर सक करत असेल, लॅच होऊन अंगावर ओढत असेल, तरच आईचे निप्पल स्टिम्युलेट होतील आणि नंतरच काय होईल, हे प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन हे दोन्ही रिफ्लेक्सेस चालू होतील आणि आईच्या स्तनांमध्ये दूध तयार व्हायला सुरू होईल. याचाच अर्थ काय आहे आणखी, जी आई रोज बाळाला फ्रिक्वेंटली अंगावर लॅच करत आहे, पाजत आहे, फ्रिक्वेंटली म्हणजे 24 तासामध्ये किमान 12 वेळा, तर फ्रिक्वेंटली अंगावर लॅच करत आहे, फ्रिक्वेंटली अंगावर पाजत आहे, त्या आईचं दूध हळूहळू दुप्पट, तिप्पट, चौपट असं वाढतच जाईल. म्हणजे एखाद्या मातेला जर दूध वाढवायचं असेल तर काय करावं लागेल? बेसिकली बाळाला अंगावर पाजावं लागेल. ठीक आहे. तर पहिला महत्वाचा पॉइंट आहे की बाळाला अंगावर पाजणं महत्वाचं आहे. आता दुसरी गोष्ट, पुढचा महत्वाचा पॉइंट, हे हॉर्मोन्स आईच्या ब्रेन मधून तयार होत आहेत. म्हणजे आईचं मन देखील आईच्या ब्रेन मध्ये असेल आणि हे हॉर्मोन देखील आईच्या ब्रेन मधूनच तयार होत असतील, तर याचा अर्थ काय आहे?
आईच्या मनातील भावनांचा देखील ह्या हॉर्मोनल रिफ्लेक्सेसवर परिणाम होणार आहे. जर आई निराशावादी असेल, नकारात्मक असेल, घाबरलेली असेल, स्वतःलाच दोष देत असेल, तर हे रिफ्लेक्सेस ब्लंट होतील. आणि आई जर प्रसन्न असेल, आनंदी मनाने दूध पाजत असेल, तर हे रिफ्लेक्सेस स्मूथली चालू राहतील. याचाच अर्थ आईचं दूध वाढण्यासाठी आणि टिकवण्यासाठी दुसरी महत्वाची गोष्ट आहे, आईनं मन प्रसन्न ठेवलं पाहिजे, शांत ठेवलं पाहिजे. स्वतःला कधीही दोष द्यायचा नाही, आत्मविश्वास ठेवायचा आहे. आता आपण आपल्या व्हिडिओच्या मुद्द्याकडे वळूया, की सतत ब्रेस्ट पंपने दूध काढत राहिलं तर आईचं दूध वाढेल का? मग तुम्हाला काय वाटतंय, जर आईचं दूध तयार होण्यासाठी जो प्रोलॅक्टिन रिफ्लेक्स हवा आहे, तो रिफ्लेक्स बाळाने अंगावर ओढल्यानंतर चालू होत असेल, तर मग केवळ ब्रेस्ट पंपने रिपीटेड पंपिंग करून दूध काढत राहिलं तर आईचं दूध वाढेल का? आईचं दूध वाढण्यासाठी हे महत्वाचं आहे की बाळानं अंगावर पिलं पाहिजे. त्यासाठी फ्रिक्वेंटली तुमच्या बाळाला अंगावर लॅच करा. तुम्हाला असं जरी वाटत असेल की माझं दूध कमी आहे, बाळाला पुरतंय की नाही अशी शंका असेल, तरी देखील अंगावर लॅच करणं कमी करू नका. काही माता अशा असतात की त्यांना संशय आला किंवा त्यांना शंका असली की मला दूध कमी आहे की काय, की त्या लगेच अंगावर लॅच करणं कमी करतात आणि पावडरचं दूध वाढवतात. पावडरचं दूध गरज असेल तेव्हा वाढवायला काही हरकत नाहीये, पण अंगावर लॅच करणं कमी करण्याला हरकत आहे. अंगावर लॅच करणं कमी केलं की ऑक्सिटोसिन प्रोलॅक्टिन रिफ्लेक्स कमी वेळा होणार. कमी वेळा झाली की आईचं दूध फारसं वाढलेलं दिसणार नाही, म्हणजे तुमचं दूध घालवायला किंवा कमी करायला तुम्ही स्वतःच कारणीभूत ठरणार. तर मग दूध वाढवायचं असेल तर काय करावं लागेल, तर फ्रिक्वेंटली अंगावर पाजावं लागणार. आणि सर्वात महत्वाचं की स्वतःचं मन शांत आणि प्रसन्न ठेवावं लागणार, कॉन्फिडन्स स्वतःचा वाढवावा लागणार. आता हा जो दुसरा पॉइंट आहे की स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवावा लागणार, या कॉन्फिडन्स मध्येच हा ब्रेस्ट पंप काय करतो, अडथळा आणतो. कसं काय, तर जेव्हा एखादी आई ब्रेस्ट पंपने ओढून दूध काढते, त्यावेळी ऍक्च्युअली ही मेकॅनिकल प्रोसेस आहे. त्या ब्रेस्ट पंप मधल्या व्हॅक्युमद्वारे आईचं दूध ओढून काढलं जात आहे. मग अशा वेळी किती दूध येईल हे आपण सांगू शकत नाही. जर एखाद्या वेळी कमी दूध आलं किंवा जेवढं दूध आलंय ते त्या आईला कमी आहे असं वाटलं, तर काय होईल, ती आई असं समजेल की मला दूध कमी आहे, परत परत काढून बघत राहिली. तर प्रत्येक वेळी किती दूध येईल ते कशावर डिपेंड आहे, त्या स्तनांमध्ये किती दूध आहे, दूध काढण्यापूर्वी बाळ अंगावर पिलंय की नाही, अशा वेगवेगळ्या गोष्टींवर डिपेंड आहे. त्यामुळं प्रत्येक वेळी निघणारं दूध हे कमी जास्त असू शकतं. पण एखाद्या वेळी जास्त दूध निघालं, फॉर एक्झाम्पल 30 ml, पुढच्या वेळी कमी निघालं, फॉर एक्झाम्पल 10 ml, तर आईला वाटणार की माझं दूध कमी होत आहे. आणि मग ती आई काय करणार, हळूहळू टेन्शन घेऊन अंगावर पाजायचंच कमी करणार. मग त्याचा उलटा परिणाम काय होईल, की त्या आईची पाजायची फ्रिक्वेन्सी कमी झाल्यामुळे त्या आईचं दूध नैसर्गिकरित्या लगेच नाही पण काही दिवसाच्या कालावधीनंतर कमी होईल. म्हणजे हा ब्रेस्ट पंप ऍक्च्युअली काय करतोय, की आई स्वतःच्या मनातली शंका काढण्यासाठी, मला दूध आहे की नाही ते चेक करण्यासाठी वापरते. आणि त्यामुळं काय होतंय, या ब्रेस्ट पंपचा उलटा परिणाम होतोय की आईचं दूध कमी होतंय, कारण आई पाजायची फ्रिक्वेन्सी कमी करते केवळ ब्रेस्ट पंपने काढू शकलेल्या दुधावर विश्वास ठेवून. त्यामुळं ज्या मातांचं बाळ व्यवस्थित लॅच करतंय, व्यवस्थित अंगावर ओढतंय, त्यांनी दूध काढून पाहण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला आराम मिळत नसेल तर पाठीला आधार घेऊन बसा. बाळाला आधार देण्यासाठी घरातील इतर महिलांचा सहकार्य घ्या. झोपून पाजून बघा तुम्हाला जमतंय का. लाईंग डाऊन, साईड लाईंग पोझिशन तुम्ही वापरू शकता. त्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलवर ब्रेस्ट फिडिंग पोझिशन्स या नावाचा सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही पहा. जी पोझिशन तुम्हाला कम्फर्टेबल वाटते अशा पोझिशन मध्ये पाजा. ठीक आहे. पण तुमचं बाळ जर अंगावर व्यवस्थित लॅच होत असेल तर ब्रेस्ट पंपने दूध काढून पाहण्याच्या भानगडीत न पडलेलं बरं. त्यानं काय होतं, फक्त आईचा कॉन्फिडन्स कमी होतो. शांत मनाने कॉन्फिडेंटली अंगावर फ्रिक्वेंटली पाजत राहाल तर आईचं दूध नक्की नैसर्गिकरित्या वाढत जाईल. हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व मातांना आनंदी मातृत्वासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या मनात आणखीही काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा.
मी कोणत्याही दूध वाढवणाऱ्या पावडरची किंवा औषधांची जाहिरात करत नाही. मी माझ्या पाहण्यात असं आलंय की बरेच स्पॅमर काय करतायत की खोटे मेसेजेस टाकतायत. प्रत्येक कमेंटला कॉपी पेस्ट करून एक एक मेसेज टाकतायत की मी अमुक एक पावडर अमुक अमुक ऑनलाईन वरून मागवली आणि या पावडरमुळे अमुक अमुक माझं दूध वाढलं, आणि सेम कॉपी पेस्ट प्रत्येक मातेच्या प्रश्नाखाली करतायत. तर अशा स्पॅमरला माझी हात जोडून विनंती आहे की कुठल्याही मातेची दिशाभूल करू नका. तुम्हाला अनुभव आलेला जो आहे तो अनुभव आणि इतर मातांचा अनुभव वेगळा असू शकतो. तुम्ही तुमचा अनुभव इतर मातांवर लादू शकत नाही. त्यामुळं तुम्हाला जर ब्रेस्ट फिडिंग बद्दल, स्तनपानाबद्दल काहीही शंका असेल तर तुमच्या बालरोग तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने तुमच्या स्तनपानाची जर्नी चालू ठेवा. तर प्रत्येक मातेला स्तनपानासाठी, आनंदी मातृत्वासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.